नमस्कार, मी मोहिनी जाधव। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जागर करत 17 ते 24 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त पारायण रोशन महाराज विधाते यांच्या व्यासपीठ चालकत्वाखाली झालेल्या या सोहळ्यात काकड आरती, सामुदायिक पारायण आणि हरिकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। भव्य दिंडी सोहळ्यानंतर हरिभक्त पारायण केशव महाराज भागडे नांदगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेचा जागर करणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ज्ञानेश्वरी पारायण 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे। हभप श्री रोशन महाराज विधाते जानोरी यांच्या व्यासपीठ चालकत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले। या सप्ताहात दररोज पहाटे 5 ते 6 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 8 हरिकीर्तन तसेच रात्री 8 ते 10 महाप्रसाद पंगत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याशिवाय विविध मान्यवर महाराजांचे कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सोहळ्याच्या समारोपाच्या निमित्ताने सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी संपूर्ण गावात दिंडीचे आयोजन करण्यात आले आणि मंगळवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 वाजता हबप श्री केशव महाराज भागडे नांदगावकर इगतपुरी यांच्या काल्याचे कीर्तन करण्यात आले असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला।